ओबीसी संघर्ष यात्रेस जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जाणार. केंद्र सरकारने 2026मध्ये होणारी राष्ट्रीय जनगणना जातीनिहाय करण्याची घोषणा करून प्रत्यक्षात पहिल्या टप्प्यात ओबीसींची फसवणूक केली आहे. केंद्र सरकार ठोस शासन आदेश काढत नसल्यामुळे ओबीसींच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वात कोल्हापूर येथून ओबीसी जनमोर्चा 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या ओबीसी आरक्षण आणि जातीनिहाय जनगणना संघर्ष यात्रेस जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कदम यांनी दिली. ओबीसींच्या संघर्ष यात्रेच्या नियोजनासंदर्भात सांगली जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी कदम यांनी सांगितले, कोल्हापूर जिल्ह्यातून प्रारंभ होणाऱ्या संघर्ष यात्रेचे जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटना पहिल्या दिवशी 4 वाजता अंकली येथे स्वागत करतील. ही संघर्ष यात्रा सांगली स्टँड, स्टेशन चौक, काँग्रेस भवन, संजय नगर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक, राजे मल्हारराव चौक मार्गे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक शाहूनगर येथे येईल. स्मारक येथे सभा होईल. त्यानंतर पालवी हॉटेल महात्मा गांधी चौक मार्गे सोलापूरकडे रवाना होईल. ओबीसी संघटक निवांत कोळेकर म्हणाले, ओबीसींच्या संघर्ष यात्रेबाबत जनजागृती जिल्ह्यातील एक कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या 15 जुलैपासून प्रत्येक तालुक्यात बैठकांचे आयोजन केले आहे. बैठकीस ओबीसी नेते प्राध्यापक दिगंबर लोहार, पेरियार प्रबोधिनीचे अध्यक्ष शिवाजी शेंडगे, बहुजन क्रांती मोर्चा अजित भांबुरे, निवांत कोळेकर, संजय काटकर, सुमित मोहिते, बाबासाहेब कदम, प्रकाश सुतार आदी उपस्थित होते. नमस्कार. आज या अहिल्यादेवी होळकर स्मारक या ठिकाणी ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं 1 तारखेपासून 7 ऑगस्टपर्यंत कोल्हापूर ते जालना या ठिकाणापर्यंत ओबीसी जातनिहाय जनगणना संघर्ष मोर्चाच्या या रॅलीच्या संदर्भात पूर्वनियोजनाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यामध्ये 1 तारखेला 4 वाजता माननीय प्रकाशअण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वामध्ये जी संघर्ष रॅली येणार आहे, त्या संघर्ष रॅलीचं भव्य असं स्वागत झाल्यानंतर स्मारक या ठिकाणी संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन आणि त्यानंतर त्या सभेच्या नंतर प्रकाशअण्णा शेंडगे यांच्याच नेतृत्वाखाली ही संघर्ष यात्रा सोलापूर मार्गे पुढे जाणार आहे. या अनुषंगानं आम्ही पूर्वनियोजन करण्यासाठी सांगलीमध्ये जे आमचे 10 तालुके आहेत, या 10 तालुक्यामध्ये 15 तारखेपासून रोज संध्याकाळी 7 ते 9 या कालावधीमध्ये दिवस ठरवून प्रत्येक तालुक्यामध्ये बैठकांचं आयोजन करणार आहोत. त्याचबरोबर 1 दिवस प्रबोधन शिबिर घेणार आहोत आणि संपूर्ण ओबीसी समाजाला आवाहन करत आहोत की 1 तारखेच्या त्या संघर्ष यात्रेमध्ये सर्वांनी सामील व्हावं. नमस्कार. आज ओबीसी जनगणनेच्या संदर्भामध्ये शासनाने जी आता केलेली घरगणना आहे, त्याच्यामध्ये ओबीसींना डावलून ओबीसींची घरगणना केली नाही. या ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. असाच प्रकार येणाऱ्या काळामध्ये दुसऱ्या स्टेपमध्ये जनगणना करणार आहेत, त्यावेळेला होऊ नये यासाठी सरकारची कान उघडणी करण्यासाठी आम्ही कोल्हापूर ते जालना संघर्ष यात्रेचं नियोजन केलेलं आहे. ती यात्रा 1 ऑगस्टला चालू होईल आणि 7 ऑगस्टला जालन्यामध्ये मंडल स्तंभ या ठिकाणी यात्रेचा समारोप असेल. आणि मी या सांगली जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधवांना अपील करतो की 1 तारखेला कोल्हापूरमधून निघणारी यात्रा सांगलीमध्ये 4च्या सुमारास या ठिकाणी येईल. 4 वाजता त्या सांगलीमध्ये आपण त्या यात्रेचं स्वागत करून रॅलीने पुण्यश्लोक अहिल्याबाई स्मारक या ठिकाणी
सभाचं नियोजन केलेलं आहे आणि ही सभा झाल्यानंतर इथून पुढे या आपल्या सांगलीच्या वेशीपर्यंत ती रॅली सोडण्यासाठी आपण सर्वांनी त्या ठिकाणी जायचं आहे. आणि माझे सांगली जिल्ह्यातील सर्वच ओबीसी बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि त्यामुळं ही सर्वांची जबाबदारी आहे की आपण या यात्रेमध्ये सामील झालं पाहिजे. प्रत्येकाची जबाबदारी आहे की मी या यात्रेचा भाग होणं गरजेचं आहे. आणि सर्वच जे आरक्षणाचा लाभ घेतलेले सर्वच माझे जिल्हा परिषद सदस्य असतील, आजी माझे असतील, सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, यांना माझं अपील आहे की सर्वांनी हिरिरीनं भाग घेऊन आपल्याबरोबर किमान 10 ते 15 लोक येतील अशा पद्धतीनं या ठिकाणी यावं. अन्यथा तुम्ही ओबीसींच्या विरोधातले आहात असं आम्ही आवाहन करतो. कारण की तुमच्या येण्यानं या ठिकाणी या आरक्षणाचा लाभ ह्या सर्व जनतेला व्हायला पाहिजे, सर्व ओबीसी समाजाला व्हायला पाहिजे, छोट्या छोट्या घटकाला झालं पाहिजे. जोपर्यंत आपली जातगणना होत नाही तोपर्यंत आपल्याला आपला वाटा मिळणार नाही. आणि हा जर वाटा मिळायचा असेल तर या सर्व ओबीसींनी एकजूट होऊन सर्वांनी जात भेद न करता हे आपण ओबीसी म्हणून एकत्र येऊया आणि ही यात्रा संपन्न करूया एवढंच आवाहन करतो आणि थांबतो. जय ओबीसी, जय संविधान.